नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परत भेटतो आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयाचा आपण चौथ्या धड्याला सुरुवात केलेली आहे काल. तर आता काल आपण जो भाग शिकलो तो होता विद्युत ऊर्जेचे औष्णिक परिणाम. आज आपण शिकूया विद्युत ऊर्जेचे चुंबकीय परिणाम. तर आता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. तर बघा, विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिकल करंट. या ठिकाणी पहिले आपण एक प्रयोग बघूया, हे करून पहा. या ठिकाणी एक सर्किट दिलेलं आहे. आपण काही तारा जोडलेल्या आहे. या तारांना एक बॅटरी म्हणजे कोरडा विद्युत घट जोडलेला आहे, एक प्लग कळ आहे आणि एक चुंबक सूची जोडलेली आहे. त्या चुंबक सूची त्या वायरच्या बाजूला ठेवली. आता बघा, आपण जेव्हा या ठिकाणी चुंबक सूचीचं आपल्याला माहिती आहे की ही उत्तर दक्षिण अशी NS या दिशेने स्थिर राहत असते. तर आता बघा, जेव्हा आपण हे पूर्ण सर्किट तयार केलेलं आहे आणि प्लग कळ जेव्हा उघडी असते त्यावेळी या ठिकाणी सर्किट बंद, म्हणजे सर्किटमध्ये विद्युत प्रवाह नसतो. जेव्हा प्लग कळ आपण बंद करतो तेव्हा याच्यातून विद्युत प्रवाह सुरू होतो. तर बघा, या ठिकाणी जेव्हा आपण प्लग कळ उघडी असताना पहिल्याची या चुंबक सूचीची पहिली आपली पोझिशन बघितली बा, ही जी लाल दिसते आहे ही चुंबक सूचीची पहिली पोझिशन. आता जेव्हा आपण विद्युतधारा प्रवाहित करण्यासाठी प्लग कळ बंद केली बरोबर या ठिकाणी विद्युतधारा प्रवाहित झाली या बाणाच्या दिशेने. इथे धन आहे, इकडे ऋण आहे. या बाणाच्या दिशेने सुरू झाली इकडनं अशी, आणि विद्युतधारा प्रवाहित होत असताना या ठिकाणी काय परिणाम होतोय, तर चुंबक सूचीचं थोडंसं विचलन होतं. बघा, इथून इकडे गेली अशी, N कडून W कडे गेली. तर असं हे विचलन झालेलं दिसलं. आता काय केलं, परत प्लग कळ उघडी केली, काढून टाकली त्याच्यातली प्लग कळ, आणि परत या ठिकाणी ती चुंबक सूची स्थिर होती. आता काय केलं की जो कोरडा घट आहे त्याची दिशा उलटी केली. इथे धन होता, इकडे ऋण आणला आणि इकडे धन जोडला, आणि या ठिकाणी परत प्लग कळ बंद केल्याबरोबर विद्युतधारा प्रवाहित होते ते या दिशेने प्रवाहित होते. आणि या ठिकाणी विचलनकडे लक्ष द्या, निरीक्षण केलं तर या ठिकाणी N कडून E कडे, म्हणजे पहिले ज्या दिशेने विचलन झालेलं त्याच्या विरुद्ध दिशेने विचलन झालेलं दिसून येते चुंबक सूचीचं. आता हे कसं घडते हे प्रत्यक्ष जर आपल्याला बघायचं झालं तर तुम्ही बघू शकता चुंबक सूचीचा वापर करून. पण हा प्रयोग करताना आपल्या शिक्षकांची मदत घेऊ शकता, आणि आपण एक व्हिडिओच्या द्वारे हे आणखीन जास्त वास्तव दिसेल याचा आपण प्रयत्न करूया. या ठिकाणी बघा, या व्हिडिओमध्ये आपण याच पद्धतीचा वापर केलेला आहे. फक्त याच्यामध्ये असं आहे की आपण वायरिंग जी आहे, जी वायरिंग आहे धन आणि ऋणाची अदलाबदल न करता आपण काय करणार आहोत की ही जी सूची आहे ही या ठिकाणी पोझिशनला आहे, नंतर दुसऱ्या स्टेपला आपण काय करणार, उलटी करणार आहे. त्यावेळी एकदा ती एका दिशेने फिरेल, दुसऱ्यांदा ती उलटी धरल्यावर वेगळ्या दिशेने फिरते. म्हणजे शेवटी हेच उद्देश इथे आपल्याला सिद्ध होतं. तर बघूया हा व्हिडिओ. बघा, या ठिकाणी हे कनेक्शन जोडलेलं आहे. ही तार आहे विद्युत वाहक तारा, ही आहे विद्युत घट म्हणजे ही आहे बॅटरी धनऋण. या ठिकाणी ही प्लग कळ आहे, हा रोध आहे, आणि या स्टँडवरती ही त्या वायर आहे, त्या खाली ही सूची ठेवलेली आहे NS. तर आता बघा, विद्युत प्रवाह सुरू केला, ही कळ आपण बंद केली. कळ बंद केल्याबरोबर विद्युत प्रवाह आता सुरू होईल. बघा, आणि विद्युत प्रवाह जातो आहे, आणि ही बघा विचलन कोणीकडे आहे, इकडच्या दिशेने. या दिशेने विचलन सुरू झालेलं. आता काय करणार आपण, उलटी ठेवली. ही उलटी केल्यानंतर परत आपण कळ दाबली. बघा, परत विद्युत प्रवाह त्याच दिशेने आहे, पण आता याचं ही उलटी असल्यामुळे याची दिशा, विचलनाची दिशा बदलली. तर अशा प्रकारे हे आणि हे एकच आहे. आता यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं आहे, आणि हा प्रयोग सुरुवातीला सगळ्यात पहिले कुणी केला, या दोन्ही गोष्टीची आपण आता काय घेणार आहे, माहिती घेणार आहे. तर बघा,
या ठिकाणी तारेमधील विद्युत धारेमुळे चुंबकीय परिणाम दिसून येतो. ती चुंबकीय सूची आहे, त्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण झालेलं होतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला विचलन झालं. चुंबकीय क्षेत्रामुळे सारखे सारखे जर त्यांचे अग्र एकमेकाच्या समोर आले तर त्या ठिकाणी ते एकमेकाला दूर फेकतात. त्यांच्यामध्ये या ठिकाणी या पद्धतीने गुणधर्म दिसतो आणि एखादा चुंबक हलता केला व हलत ठेवला तर त्याचा विद्युत परिणाम आढळेल का. येथे आपण चुंबकीय क्षेत्रे आणि अशा विद्युत चुंबकीय परिणामांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर आपण विद्युत चलित्र म्हणजे विद्युत मोटर, विद्युत जनरेटर या गोष्टींचा सुद्धा या धड्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर आता बघूया हा जो आपण आता प्रयोग बघितला हा सर्वात पहिले कोणी केलेला होता आणि या ठिकाणी त्या शास्त्रज्ञाचा आपण या ठिकाणी परिचय घेणार आहोत. तर बघा, शास्त्रज्ञाचे नाव होते हान्स क्रिस्टियन ओर्स्टेड. या प्रयोगाला ओर्स्टेडचा प्रयोग या नावानेच ओळखलं जातं. 19व्या शतकात एक अग्रगण्य वैज्ञानिक म्हणून ओर्स्टेड यांनी विद्युत चुंबकत्व समजून घेण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. सन 1820 मध्ये त्यांना असे दिसून आले की एका धातूच्या तारेतून विद्युतधारा गेली तर तारेजवळची चुंबक सूची काही कोनातून वळते. विद्युत आणि चुंबकत्वाचा संबंध त्यांनीच नजरेस आणून दिला. मग त्यातूनच पुढे आजचे प्रगत तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. त्यांच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेच्या एककाला ओर्स्टेड हे एकक म्हणून संबोधलं जाते. आता आणखी एक प्रयोग बघूया, करून बघा. आणखी एक प्रयोग बघा, एक जाड पृष्ठ घेतला, त्याच्यामधून एक जाड तांब्याची तार घेतली आवरण असलेली, त्याला या ठिकाणी तशीच प्लग कळ लावली. बॅटरी आहे, इथे धन हा ऋण, कोरडा घट, त्या ठिकाणी हा ॲमीटर आहे आणि इथे एक रोध बसवलेला आहे. तर या पद्धतीने ही आपली रचना केली आणि विद्युत धारा प्रवाहित केली. तर या ठिकाणी इथे चुंबक सूची ठेवलेली आहे. वरती चुंबक सूची ठेवली तर ही चुंबक सूची वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली आणि वेगवेगळ्या ठिकाणी ती वेगवेगळ्या दिशेने विचलन दर्शवते. इथे चुंबक सूची ठेवलेली आहे, ही वेगवेगळ्या दिशेने आपल्याला काय दाखवते, हे दाखवते, विचलन दर्शवते. याचा अर्थ ज्यावेळी एखाद्या वाहकातून विद्युतधारा प्रवाहित होते त्याच्या सर्व बाजूंनी या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र सर्व दिशांनी त्याच्या निर्माण होत असते, हा याचा अर्थ दिसून येतो. मग आता या ठिकाणी याच प्रकारे मग आता किती दूर अंतरापर्यंत होतं हे पाहायचं असेल तर त्या ठिकाणी काय केलं की इथे जी हा पृष्ठ आहे, इथे चुंबक सूची जी ठेवलेली आहे त्याच्याऐवजी इथे लोखंडाचा बारीक कीस किंवा चुरा ठेवला आणि परत या ठिकाणी विद्युतधारा प्रवाहित करताना पृष्ठाला थोडासा धक्का दिला. तर या ठिकाणी असे गोल गोल असे राऊंड दिसतात, पण त्या राऊंडमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी अंतर जे आहे वाढतं दिसतं. ते बघूया आपण. बघा बघा, लोखंडाचा कीस ठेवल्यानंतर या ठिकाणी बघा ह्या अशा गोल गोल राऊंड या ठिकाणी तयार झाले आणि मधात ही तार आहे. तर या ठिकाणी तारेच्या जवळपासून जसं दूर दूर जात तसं त्यांच्यातलं अंतर हे वाढत जाते. एका सरळ विद्युत वाहक तारेतून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. विद्युत तारेत बदल न केल्यास तारेपासून दूर जाताना हे चुंबकीय क्षेत्र कमी कमी होत जाते. म्हणूनच चुंबकीय बलदिशा दर्शवणारी समकेंद्री वर्तुळे तारेपासून जसं जसं दूर जाल तसे तसे ते मोठ्या त्रिज्येची होत जातात. तारेतून जाणारी विद्युतधारा जर वाढवली तर चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. आता या ठिकाणी उजव्या अंगठ्याचा नियम बघूया. समजा आपण हातामध्ये एक दांडा धरला हा निळ्या रंगाचा आणि त्याच्या भोवती बोटं अशी गुंडाळली आणि अंगठा सरळ धरला. तर या ठिकाणी असं विचार करूया की उजवा हात आहे, उजव्या हातामध्ये बरं, तर हा जो अंगठा आहे अंगठ्याच्या दिशेने जो विद्युत धारा हा जो आहे हा काय आहे आपला, हा जो आहे हा काय आहे आपला वाहक आहे.
याच्यामध्ये जर अंगठा जर आपला अंगठाची दिशा ही जर विद्युत प्रवाहाची दिशा असेल, विद्युत धारेची, तर चुंबकीय क्षेत्राची दिशा ही बोटांच्या दिशेने असते. बघा, अशी कल्पना करा की सरळ विद्युत वाहकाला तुम्ही उजव्या हातात असे पकडले, ते अशा रीतीने की अंगठा विद्युत धारेच्या दिशेने तारेवर फिरवला आहे. मग तुमची बोटे विद्युत वाहकाभोवती गुंडाळा. बोटाची दिशा ही चुंबकीय क्षेत्राच्या बलाची दिशा होय. आता बघा, हा जो उजव्या हाताचा नियम आहे, याच नियमाला या ठिकाणी स्क्रू बुच, मॅक्सवेलचा स्क्रू बुच नियम असे सुद्धा म्हणतात. स्क्रू कॉर्क रूल असं सुद्धा म्हटलं जातं. तर स्क्रू कॉर्क रूल हा काय आहे, तर बघा, हा कॉर्क आहे, हा स्क्रू आहे. या कॉर्कमध्ये हा स्क्रू जर आपल्याला बसवायचा असेल तर काय करावं लागेल, याला हे जे थ्रेड आहे याला काय करावं लागेल, गोल गोल फिरवावं लागेल ना. जेव्हा गोल गोल फिरवतो त्यावेळी एकाच दिशेने फिरवावं लागेल, दोन्ही दिशेने नाही फिरवता येणार ना. दोन्ही दिशेने फिरवतो तो आत जाणार नाही, तर एका दिशेने फिरवतो. तर त्यावेळी जसं आपण त्याच्यावर बल लावतो, बल लावलं त्या दिशेने या ठिकाणी काय झाला, वाहकाची या ठिकाणी विद्युतधारेची ही दिशा होईल. आणि जसा जसा हा गोल फिरत आत आत जाईल तसा आपल्या अंगठ्याची दिशा आहे ती म्हणजे काय होते, आपल्या चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, त्याची दिशा आहे असं या ठिकाणी जाईल. तर बघा, हा व्हिडिओ परत आपण बघूया. बघा, हा बूच आहे. या बूचमध्ये आपण आता हा स्क्रू ठेवण्याचा प्रयत्न करतो. बघा, हा या ज्या दिशेने हा हात फिरतो आहे, इकडे हा आत आत जातो आहे, म्हणजे ही काय झाली, तुमच्या करंटची दिशा, विद्युत प्रवाहाची दिशा. आणि ही जी दिशा आहे, ज्या दिशेने अंगठा इकडे फिरतो आहे, हे बघा, ही दिशा जी आहे ती आपली चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं त्याची दिशा आहे. उजव्या अंगठ्याच्या नियमाला मॅक्सवेलचा बूच स्क्रू नियम असे सुद्धा म्हणतात. हा नियम आहे. विद्युत वाहक तारेच्या एका वेटोळ्यातून विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. आता बघा, ही आकृती बघा, हा एक पृष्ठ आहे. आपण सरळ तारेमधून विद्युतधाराचा प्रवाह निर्माण केला असता किंवा पाठवला असता त्याच्या अवतीभोवती विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं, हे आपण बघितलं. आता आपण बघूया की तार जर वेटोळ्याच्या रूपात असेल, गोल असेल, तर त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्राचं स्वरूप कसं होते की नाही होत. तर बघा, इथे पृष्ठाला 2 छिद्र पाडले, पी आणि क्यू. या छिद्रांमधून असा गोल वेटोळा करून हा तार सोडली आहे. आणि या तारेला तसंच आपण सर्किट जोडलेलं आहे. हा रोध आहे, हा बॅटरी आहे, ॲमीटर आहे, आणि विद्युत या ठिकाणी विद्युतधारा प्रवाहित केली तर काय दिसेल, तर याच्या भोवती या विकर्ष रेषा तयार होतात. तर या वेगवेगळ्या, या इकडच्या या दिशेने आणि इकडच्या बाजूने या दिशेने ही वर्तुळं मोठी मोठी होत एक वेळ अशी येते. आणि प्रत्येक पॉईंटवर, तारेच्या प्रत्येक बिंदूजवळ अशा प्रकारचं चुंबकीय क्षेत्र तयार होते. जसं जसं तारेच्या पासून दूर जाऊ आपण, तसं तसं हे वर्तुळ मोठे मोठे होत जातात. एक वेळ अशी येते की हे वर्तुळ म्हणजे एक सरळ रेष दिसते. आणि या ठिकाणी हा आपण एक चुंबकच आहे, NS सरळ असं या ठिकाणी आपल्याला जाणवतं. उजव्या हाताचा नियमाचा वापर करूनच या ठिकाणी म्हणजे विद्युतधारेच्या प्रवाहाच्या लंब दिशेने या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असते, चुंबकीय बलरेषा निर्माण होत असतात. तारेतून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे कोणत्याही बिंदूवर निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही त्या विद्युतधारेवर अवलंबून असते. याचा अर्थ आहे, वेटोळ्यात जर N एवढे वेढे जर आपण हा एकच वेढा केला आणि त्यामुळे ही तीव्रता त्याची एक ठराविक आहे. आपण जर एकाचे 2 वेढे केले तर तीव्रता वाढेल चुंबकीय क्षेत्राची. आपण जास्त वेढे वाढवले तेवढी जास्त विद्युतधारा प्रवाहित होईल, आणि जेवढी जास्त विद्युतधारा प्रवाहित झाली तेवढं त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र वाढतं. म्हणजे आपण N वेढे केले तर N पटीने चुंबकीय क्षेत्र वाढतं. नाल कुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. आता नाल कुंतल म्हणजे काय, विद्युत रोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलाची मालिका तयार करा. नाल कुंतल म्हणजे गोल गोल, आपण स्प्रिंग ज्याला म्हणतो तशा टाईपची गोल 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 असे वेटोळे केलेली वायर घ्यायची. या ठिकाणी
बघा हे अशा पद्धतीने हे पहा, हे गोल गोल आहे. त्याचा एक अग्र तुमच्या विद्युत घटाच्या धनला जोडा, दुसरा अग्र विद्युत घटाच्या ऋणाला जोडा आणि यामधून विद्युतधारा प्रवाहित करा, बटन चालू करून बंद करून. आणि या ठिकाणी चुंबकीय बलरेषेचं निरीक्षण करा. या जशी वर्तुळं तयार होतात इकडनं, ही वर्तुळं एक जशी जशी दूर जाल तशी मोठी मोठी होत चालतात. परंतु या कुंतलाच्या आतमध्ये मात्र बघा कशा आहे, सर्व रेषा ज्या आहे बलरेषा या समांतर आहे. कशा आहे, समांतर आहे, एकमेकांना समांतर रेषेच्या स्वरूपात असतात. याचा अर्थ हा होतो की चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नाल कुंतलाच्या आतील पोकळीमध्ये ही सर्वत्र सारखीच असते. चुंबकीय क्षेत्र एक समान असते. आता चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरील बल. आता चुंबकीय क्षेत्र आपण घेतलं, एक चुंबक घेतला स्ट्रॉंग मॅग्नेट, आणि त्याच्या जवळ जर आपण विद्युत वाहक ठेवला आणि त्यातून विद्युतधारा प्रवाहित केली तर त्या विद्युत वाहकावरती काही परिणाम होतो का, त्याच्यावर काही बल निर्माण होते का, ते आपण बघणार आहोत. तर बघा एक प्रयोग करूया परत. तांब्याची लवचिक तार, स्टँड, विद्युत घट, प्रबळ चुंबकीय क्षेत्र असणारा नालाकृती चुंबक, घोड्याची नाळ असते ना त्या आकाराचं, आणि स्टँडवरती त्याची मांडणी करू आणि ती लवचिक तार नाल कुंतलाच्या नाल चुंबकाच्या ध्रुवात मधून जाईल, दोन ध्रुवाच्या मधातून जाईल, मध्यभागी जाईल, अशी आपण इथे रचना करूया. बघा ही आकृती काढतो. बघा हे स्टँड आहे, त्याच्यावरती हे नालाकृती चुंबक आहे. दुसऱ्या स्टँडला ही तार बांधली आहे. बघा ही इथून इथपर्यंत ही सरळ, ही जी ए आहे ही त्याची स्थिर पोझिशन आहे. कशी आहे, स्थिर पोझिशन, पहिली स्थिर स्थिती आहे, पहिली स्थिती. नंतर या ठिकाणी त्याला या टोकाला वायर जोडून इथे खाली बॅटरीला जोडला आहे आणि कळ जोडली आहे. बटन जेव्हा आपण आता सुरू करतो, म्हणजे ज्यावेळी आपण प्लग कळ बंद करतो त्यावेळी चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. आणि या ठिकाणी या दिशेने इथे धन आहे, इकडे ऋण आहे, तर पहिल्यांदा सी या पोझिशनला पाहिजे, अशी वक्र दिशेने वरतून खाली विद्युतधारा प्रवाहित होते आहे. त्याकडे धन आहे की नाही, तर अशी इकडून वरून खाली विद्युतधाराचा प्रवाह सुरू झाला आणि त्यामुळे या ठिकाणी सी या पोझिशनला, या स्थितीला ही वायर काय झाली, विचलित झाली, अशी हल्ली. ही लवचिक तार आहे त्यामुळे ही अशी 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 वक्र दिशेने वाकली. त्यानंतर प्लग कळ बंद उघडी केली आणि परत आपल्या मूळ स्थितीमध्ये आली. आता दुसऱ्यांदा काय केलं, दिशा बदलवली आणि परत या ठिकाणी विद्युत प्रवाह सुरू केला, बॅटरीची दिशा बदलवल्या. तर या ठिकाणी ज्यावेळी खालून वर विद्युत प्रवाह सुरू झाला त्यावेळी बी या दिशेने काय झालं, त्याचं विचलन घडलं त्या तारेचं. प्रत्येक वेळी एक लक्षात घ्या की एन कडून एस कडे अशा पद्धतीने काय झालंय, ते विचलन होते आहे. म्हणजे ही जी तार आहे, या तारेचं असं किंवा असं जे होते आहे, जे काही होते आहे विचलन, हे या हा जो वाहक आहे, वाहकाच्या दिशेशी लंब दिशेने होते. हे लक्षात घ्या, वाहकाच्या दिशेशी कसं होते आहे, लंब दिशेने होते आहे. दोन्ही वेळा लंब दिशेने. जास्त स्पष्ट बघायचं असेल तर आपण हा कागद लावलेला आहे, ते गोल कागद, आणि त्यावेळी दिसतं या गोल कागदाच्या या इकडच्या भागात आलं, दुसऱ्यांदा या इकडच्या भागात आलं. इकडे वरून खाली आली त्यावेळी असं आलं आणि खालून वर आले तेव्हा असं आलं. हे स्पष्ट होते की दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते. विद्युत धारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब दिशेत असते, तेव्हा हे बल सर्वात जास्त, टोटली लंब आहे त्यावेळी खूप जास्त बल आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त विचलन या ठिकाणी घडून आलं. आणि जास्तीत जास्त विद्युत धारेचा चुंबकीय क्षेत्राशी लंब केव्हा आहे, बिलकुल नालाकृती चुंबकाच्या बिलकुल या मधात. इथे याचा प्रभाव कमी आहे, इथे प्रभाव जास्त आहे. तर बघा, या पद्धतीने हे चुंबकीय क्षेत्र आणि चुंबकीय बल, जे बल निर्माण झालं आहे त्या वाहकावर हे बल. आता फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम बघूया. जर आपला डावा हात आहे तर या ठिकाणी बघा, आता आपण जे बघितलं त्याचं, याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र, विद्युत धारेची दिशा, विद्युत धारा जर या ठिकाणी एका तुमच्या वाहकामध्ये, वाहकाच्या रॉडमध्ये विद्युत धारा प्रवाहित होत असताना विद्युत धारेची दिशा जर या दिशेने असेल
तर चुंबकीय क्षेत्र या दिशेने तयार होते. बरोबर याला, या हिरव्या रेषेला ही निळी रेषा काय आहे, लंब आहे. आणि याला विद्युत वाहकावर जे बल निर्माण झालं ते सुद्धा याला या दिशेला परत लंब आहे. तिन्ही एकमेकांना लंब दिशेमध्ये आहे. याला बघा, हे क्लिअर बघायचं असेल तर असं दिसते. हे 3 बोट आहे. हा आपला अंगठा, हे आपलं मधलं बोट आणि हे आपलं तर्जनी. हे तिन्ही एकमेकाशी लंब दिशेत आपण उजव्या हाताचे डाव्या हाताचे करू शकतो. आणि याला डाव्या हाताचा फ्लेमिंगचा नियम असं म्हणतात. यानुसार आपल्या विद्युत वाहकावर जे बल निर्माण होतं ते या लंब असे दोन्हीला सुद्धा, याला पण लंब आहे आणि याला पण लंब आहे. डाव्या हाताचा नियम आता आपण वाचून दाखवला. आता या नियमाचा आधारावरच आपण विद्युत चलित्र या उपकरणाचा वापर करतो. बघा, विज्ञानामध्ये एक वेळ जर या ठिकाणी एक वेळ एखादा वैज्ञानिक शोध लागला की या शोधाचा वापर तंत्रज्ञानाकडेच्या दिशेने सुरू होतो. त्या शोधाचा आपल्या जीवनाशी निगडीत वापर कसा करता येईल या दृष्टीने विचार सुरू होतो आणि मग त्यानुसार या ठिकाणी तंत्रज्ञान विकसित केलं जातं. तर या विद्युत चलित्र हे तंत्रज्ञान आहे या फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या किंवा या चुंबकीय परिणामावर आधारित. तर बघा, विद्युत चलित्र म्हणजे इलेक्ट्रिक मोटर. हे आपल्याला सर्वांना बघितलेली गोष्ट आहे, वस्तू आहे. अनेक उपकरणांमध्ये या मोटरचा, लहान मोठ्या आकारामध्ये या मोटरचा वापर आपण करत असतो. आता कोणत्या उपकरणात, घरगुती उपकरणात आपण वापरतो तर बघा, पंखे, फ्रीज म्हणजे शीतकपाट, मिक्सर, धुलाई यंत्र म्हणजे वॉशिंग मशीन, संगणक, पंप, हा पंप, या सगळ्यामध्ये या चलित्राचा वापर केला जातो. आता याची रचना बघू आपण कशी असते. तर बघा, याचा जो यूज आहे, बघा इकडे एक स्ट्रॉंग, अतिशय पॉवरफुल असं विद्युत एक चुंबक या ठिकाणी असतं. N आणि S हे 2 त्याचे ध्रुव आहे. त्याच्यामध्ये एक आयताकृती तांब्याची, जाड तांब्याची एक फ्रेम तयार केलेली असते. ABCD ही फ्रेम तयार केलेली आहे. ही जी फ्रेम आहे, ही फ्रेम एका शाफ्टवरती, एका रॉडवरती फिट केलेली आहे. आणि ही फिट करताना 2 अर्धचंद्राकृती 2 हे आहे, त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, रिंगा, कड्या, धातूच्या कड्या आहे. आणि याचा हा कडचा जो भाग आहे, हा ई ठिकाणी इथे एक ब्रश बसवलेला आहे. F ठिकाणी हा या CD या भागाचा ब्रश बसवलेला आहे. आता अशा पद्धतीची ही रचना आहे. आणि या ठिकाणी हे दुभंगलेले 2 कडे आहे आणि ही वायर जोडली. इथे ही बॅटरी, धन आणि ऋण, ही प्लग कळ. जेव्हा आपण कनेक्शन सुरू करणार त्यावेळी काय होणार आहे, याच्यातून विद्युत प्रवाह सुरू होईल. हा धन आहे, धनाकडून पहिले विद्युत प्रवाह सुरू होतो. ए बी या दिशेने सुरू होईल, या दिशेने सुरू होतो. जसा हा या ठिकाणी सुरू झाला, आपण आता मगाशी जे बघितलं, नालकृती चुंबकामध्ये असलेल्या तारेमधून जेव्हा विद्युत प्रवाह सुरू झाला त्यावेळी काय घडलं, त्याच पद्धतीचे इथे घडणार आहे. काय होईल की इथे ज्यावेळी विद्युत प्रवाह सुरू होईल, याच्यातून विद्युत प्रवाह गेला की या ठिकाणी चुंबकाने त्याच्यावरती लंब दिशेने बल निर्माण करेल. बल निर्माण केल्याबरोबर ही जी वाहक तार आहे, हिचं काय घडेल, विचलन घडेल लंब दिशेने. म्हणजे ही कुठे जाईल, असे गरकन फिरून वरच्या दिशेने जाईल. वरच्या दिशेने गेल्यानंतर काय होते की CD बाजू खालच्या दिशेने येते. CD बाजू खालच्या दिशेने. आता या 2 वायर आहे, यांची लांबी थोडी कमी जास्त आहे. बघा इथे पण दिसते, ही एक AB आहे, ही मोठी आहे, ही CD आहे थोडीशी आखूड आहे. तर या ठिकाणी ज्यावेळी ही AB मधून विद्युतधारा प्रवाहित होते त्यावेळी ती गरकन वर जाते आणि त्यावेळी ही खालच्या बाजूला जाते. खालच्या बाजूला गेल्यानंतर हे जे ब्रशेस आहे, ब्रशेसचा उपयोग आहे खरा. हे ब्रशेस जे आहे, या ब्रशेसचा हे ब्रशेस एकमेकाला, या रिंगा एकमेकाला टच होतात. टच झाल्या की ब्रश या ठिकाणी विद्युत कनेक्शन बंद होतं. कनेक्शन बंद झाल्यानंतर परत काय होतं, हा ब्रश याला घासतो आणि मग या ठिकाणी विद्युत प्रवाह आता उलट्या दिशेने सुरू होतो. C आणि D मध्ये सुरू झाला.
या दिशेने खालून असा सुरू झाला. परत या ठिकाणी सुरू झाल्यानंतर काय होतं की परत आता हा चुंबक त्याला काय करतो, त्याच्यावर पुन्हा लंब दिशेने त्याच्यावरती बल निर्माण करतो आणि परत त्याला काय करतो, अजून इकडच्या बाजूने फेकतो. आणि अशा प्रकारे एकसारखी ही क्रिया चालू राहते. या तुटलेल्या ज्या रिंग आहेत, दुभंगलेले जे कडे आहे, याचा हा उपयोग आहे की हे ब्रशेस काय करतात, त्यांच्यातलं कनेक्शन जोडतात आणि कनेक्शन तोडतात आणि त्यामुळे एकसारखा ही रिंग गोल 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 फिरत राहते. आता हे कसं कनेक्शन जुळतं आणि कसं तुटतं आणि एकसारखी गोल कशी फिरते याचं आपण हे आहे विद्युत मोटारीचं कार्य, म्हणजे पूर्ण रचना आणि कार्य या ठिकाणी दाखवलं जातं. बघा आता व्हिडिओमध्ये बघूया, जास्त क्लिअर दिसेल तुम्हाला. बघा ही आहे तारेची फ्रेम. याला एक भाग लांब आहे, एक भाग आखूड आहे. एन आणि एसच्या मध्ये याला ठेवलेला आहे. आता याला कनेक्शन जोडणार आहेत आपण बॅटरीचे. बघा बॅटरी जोडली. हे बघा ही रिंग आहे. हे एक कडा दुभंगलेला कडा आहे. एक ब्रश इकडे जोडला आणि हा याचा भाग, याचा ब्रश इकडे जोडला. हा आहे ए बी भाग आणि हा आहे सी डी भाग. आता ही आहे शाफ्ट. आपल्याला हे ॲनिमेशन क्लिअर दिसावं यासाठी फक्त रॉड दांडा दाखवला इथे. आता बघा इथे याला ही बॅटरी जोडली. आता विद्युत प्रवाह सुरू केला. बघा कशी फिरते आहे, या दिशेने फिरते आहे. एकसारखं फिरत राहत आहे. या दिशेने गोल फिरत राहतो. या ठिकाणी ए कडून बी कडे, नंतर सी कडून डी कडे, अशा पद्धतीने डी कडून सी कडे अशा पद्धतीने विद्युत प्रवाह सुरू होतो. आणि त्यावेळी प्रत्येक वेळी त्याच्यावरती लंब आहे. बघा हा जो निळा बाण दिसतोय ना, हा लंब दिशेने. ह्याच्यामध्ये बघा हा फ्रेमिंगचा डाव्या हाताचा नियम या ठिकाणी दिसतोय आपल्याला. बघा हा याचाच वापर करून या ठिकाणी हे फिरते आहे. बघा हा प्रत्येक वेळी बघा हा निळा बाण दिसतोय ना, हा बाण जो आहे हा लंब दिशेने बल निर्माण होते आहे. ढकलल्या जाते ती फ्रेम आणि ढकलल्या जातामुळे प्रत्येक वरून इकडे आणि खालून अशी, वरतून इकडे इकडच्या दिशेने, खालून तिकडच्या दिशेने अशी फेकली जाते आहे. आणि त्यामुळे एकसारखी ती गोल गोल फिरताना आपल्याला दिसते. थँक्यू. सी यू अगेन टुमॉरो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जो भाग विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम हा भाग आपण इथे शिकलेलो आहे. उद्याच्या शेवटच्या भागामध्ये आता आपण विद्युत जनित्र म्हणजे जनरेटर आणि इतर काही गुणधर्म असतील ते आपण इथे अभ्यासणार आहोत. धन्यवाद. सुरक्षित राहा आणि आपल्या घरीच राहा. घरूनच अभ्यास करा. सगळ्यांना शुभेच्छा. गुड नाईट.